नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 26 मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर राज्याच्या बहुतांश संपूर्ण विभाग असतील. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि विदर्भ या संपूर्ण विभागामध्ये सकाळी वातावरण स्वच्छ होतं. याचबरोबर दुपारपर्यंत टेम्परेचरमध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा वरती तापमान या ठिकाणी नोंदवलं गेलं. याचबरोबर दुपार 2 ते 3 नंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल, मराठवाड्याचाही दक्षिण भाग आहे, याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी ढगांची निर्मिती झाली पाहायला. या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आज एक WD आला आहे. हा WDच्या प्रभावामुळे उत्तरेकडून जे वारं येणार आहे किंवा सध्या जी वाऱ्याची स्थिती आहे ती उत्तरेकडून दिल्ली असेल, याचबरोबर गाझियाबाद असेल, तसेच उत्तर प्रदेशच्या उत्तर भागापासून हे पूर्वेकडे सरकते. तसेच अरबी समुद्रामधून ही सपोर्ट WDला सातत्याने होत आहे. त्यामुळे उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही वारं जे आहे ते उत्तरेला रिकव्हर करत आहे. त्यामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर केरळ असेल, केरळाचा उत्तर भाग, कर्नाटक, गोवा बाउंड्री असेल, याचबरोबर मध्य प्रदेश आणि परत छत्तीसगडपर्यंत हा एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. ही ट्रफ रेषा जी आहे ती अजून काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे व राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे असंच काही दिवस सुरू राहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी कोल्हापूरचा पूर्व भाग असेल, याचबरोबर मिरज असेल, तासगाव दक्षिण भाग असेल, कवठेमहांकाळ असेल, जत असेल, याचबरोबर पोलूचा उत्तर भाग असेल, शिराळाचा उत्तरचा भाग असेल, याचबरोबर सातारा जिल्ह्याचा संपूर्ण दक्षिण भाग, याच्यामध्ये दहिवडी, फलटण, कराड, पाटण या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर सोलापूरचा माळशिरस असेल, याचबरोबर पंढरपूर असेल, सांगोला असेल, दक्षिण सोलापूर असेल व बार्शीचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसे धाराशिव असेल, लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळत आहे. तसेच सातारचा उत्तर भाग असेल, शिरवळ, वाई, तसेच पुणे शहरापर्यंतचा मध्यवर्ती भाग जर पाहिला या ठिकाणी व घाटमाथ्याचा भाग पाहिला या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये ढग दिसून येत आहेत. मात्र या ढगामधून जास्त पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम येणाऱ्या 24 तासात पावसाचा अंदाज जर पाहिला तर उद्याही कोल्हापूरचा भाग असेल, पूर्व भाग असेल, सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा दक्षिण पूर्व भाग असेल, याचबरोबर धाराशिव, लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतील. त्याचबरोबर सांगलीचा उत्तर भाग असेल, सोलापूर संपूर्ण जिल्हा, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड हा जो पट्टा असेल या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकतं व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग पुण्यापर्यंत या भागामध्येही काही प्रमाणात लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हे झालं पावसाचं. याचबरोबर उष्णतेचा जर विचार जर केला तर उद्याच्याला बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळचा पश्चिम भाग असेल, वर्धाचा पश्चिम भाग असेल, अमरावती दक्षिण आणि अकोला या ठिकाणी जवळपास 40 डिग्री ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. याचा व्यतिरिक्त विदर्भातील पूर्व संपूर्ण भाग असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. सोलापूर, सातारा उत्तर असेल, पुणे संपूर्ण जिल्हा असेल आणि खानदेशमधले संपूर्ण जिल्हे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्येही 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा भाग असेल, या भागामध्ये 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच मुंबई शहर असेल, याचबरोबर उपनगर असेल, वसई, पालघर, वाडा व रोहा असेल, अलिबाग असेल, हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र पूर्व भाग असेल, ठाणे पूर्व, पालघर पूर्व, रायगड पूर्व या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर
याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी हीट वेव्हचे अलर्ट राहणार आहे. तसेच सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, याचबरोबर सातारा असेल, तसे धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, याचबरोबर बीड असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा संपूर्ण भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला. याचबरोबर पुण्याच्या 1-2 ठिकाणी आपल्याला ही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.